नमस्कार, नीताच मेजवानीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे दुधीचे पराठे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 मोठा बाउल गव्हाचं पीठ, 3 टीस्पून बेसन पीठ, ओवा जिरं मी थोडंसं कुटून घेतलंय, आलं जिरं आहे, आलं, हिरवी मिरची आणि लसूण, अर्धी वाटी दही। दह्यामुळे पराठे खूप छान होतात, मऊ होतात। 1 वाटी दुधीचा किस आहे, मीठ आणि तेल। चला तर आपण रेसिपी बघूया। अगोदर गव्हाचं पीठ थोडंसं आपण साईडला ठेवूया, हवं तेव्हा आपण गव्हाचं पीठ घेऊ शकतो। थोडंसं वेगळं ठेवायचं। बेसन पीठ, ओवा जिरं, आलं लसूण आणि कोथिंबीर, हिरवी मिरची, दही आहे अर्धी वाटी, दुधीचा किस आणि साधारण 2 मोठे टीस्पून तेल, अर्धा चमचा, आणि चवीनुसार आपण मीठ घेऊ शकतो आणि थोडीशी हळद। आणि आता मीठ अर्धा चमचा, अजून थोडंसं मीठ। छान पीठ मिक्स करून घ्यायचं आणि शक्य होईल तर दुधीचा जेवढा किस आहे ना, तेवढ्या किसमध्येच हे पीठ मळून घ्यायचं। वरतून पाणी घ्यायची तशी गरज नाही पडत, जेवढा किस आहे त्यातच ते पीठ मळून होतं। जर तुम्हाला त्यात अजून पाणी लागत असेल, जर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घेऊ शकता। बघा, यात आपल्याला अजून थोडंसं पीठ लागणार आहे। जे आपण अगोदर काढून ठेवू। तर माझं पीठ छान इकडे मळून झालंय। आता मी पराठा लाटून घेते आणि मी तुम्हाला 2 प्रकार दाखवणार आहे। तर मी इकडे छान मी पराठा लाटून घेते। आता हे पीठ थोडं पातळ असतं, त्यामुळे तुम्ही थोडंसं पीठ लावून ते लाटू शकता, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही। पराठा लाटून झालाय। आपण आता तुळशीक अगोदर थोडंसं तेल तव्यावर टाकायचं आणि गॅस थोडासा मीडियमच ठेवायचा। दुसरा लाटून घ्यायचा। थोडंसं तेल लावायचं एका बाजूने आणि त्याला परतून घ्यायचं। या पराठ्यांमध्ये दही टाकल्याने ते अजून जास्त मऊ होतं आणि चवीला पण छान लागतं। हे झालं लाटून, आणि दुसरं आपण ते थापून करू शकतो। मी आता तुम्हाला जे करून दाखवणार आहे त्या पद्धतीने छान मऊसूत होतं। आपला पराठा तयार झाला। आपण हा साईडला काढून ठेवू। त्याचबरोबर दुसरा पराठा आपण शेकून घेऊ। दुसरा पराठा तयार आहे। आता मी तुम्हाला एक दुसरी नवीन पद्धत शेकलेली दाखवते। एक कॉटनचा कपडा घेतला आहे, जो मी ओला करून घेतला आहे। त्यावर आपण हे पीठ घेऊ आणि हाताला पाणी लावून ते पसरवत जायचं। थोडंसं उलट मारून
जेव्हा आपल्याला हे असं थापून करायचं असेल ना, त्यावेळेस पीठ थोडंसं पातळ करायचं. मला लाटून आणि थापून दोघी पद्धती दाखवायच्या होत्या, म्हणून माझं पीठ थोडंसं घट्ट आहे. पण थापून केलेले जे पराठे असतात ते खूप छान मऊ लुसलुशीत लागतात. असा हा पराठा आपला थापून झाला आहे. त्याला व्यवस्थित कडेने एकदम व्यवस्थित छान व्यवस्थित हाताने गोल करून घ्यायचा आणि मध्ये एक छोटासा होल आणि तव्यावर अगोदर थोडंसं तेल टाकायचं आणि अशा पद्धतीने आपण हा पराठा टाकून घ्यायचा. थोडंसं तेल टाकायचं आजूबाजूने छान दोघी बाजूने आपला पराठा शेकून झाला. अशी ही दुसरी पद्धत, ती पण खूप छान पद्धत आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा दोन्ही पद्धती मी तुम्हाला दाखवल्या. माझी ही रेसिपी तयार आहे. ही माझी रेसिपी तयार आहे. दुधीचे पराठे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हे पराठे दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. तर ही नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.